12 महिन्यातील एकच महिना त्यांच्या हिरवळीचा. अंघोळी धुणाधुणी सारवण सुरवण गोड घास तोंडी जाण्यात अश्विन कार्तिक महिन्यातील उसन्या दिवाळीपेक्षा आषाढ महिना त्यांच्या आयुष्यात मोलाचा. 11 महिने शाप आणि 1 महिना उशाप त्यांचंही त्या महिन्यात वागणं खरंच की होतं. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण होतेच कुठे. माणसांना डोंगरा एवढं दुःख पचवायच्या राळा एवढा सुखाचा कणही पुरे होतो. 1 महिन्याच्या सुखावासातून 11 महिने वनवास भोगण्याची त्यातूनच त्यांना मिळालेली कणखरता कर्त्यालाही लाजवणारी अशीच आहे. विश्वकर्त्यांनी धरणीच्या गुलामाची कुठं ना कुठं तडजोड करून ठेवलीच आहे. 11 महिने उपवासाचं उट्ट पोटभर घासात काढायला ज्यांना चोच दिली त्याला चारा दिलाच पाहिजे या तत्वावर कधी का होईना चारा देण्याची तरतूद केली आहे. पण त्या चाऱ्यासाठी येणाऱ्या काळाची गुलामांना मात्र गरज असते. असाच हा आषाढ महिना म्हणजे त्यांच्या आनंदाला फुटलेली पालवीच म्हणा ना. अण्णा वाचून करपलेल्या आतड्यांना वरदान आणि 1 महिना जिभेचं कोड कौतुक पुरवणाऱ्याला आलेले उधाण. या आनंदाची सुरुवात पहिली बायकांच्या पासून व्हायची. आषाढ म्हणजे सुवर्ण संधी. देवधर्माचा महिना अंगात येणाऱ्या देवऋषांना तर आपलं कलाकौशल्य दाखवण्याची आलेली संधीच. पडक्या चढक्या कोपटांना शेणा चिखलाने लिंपून मातीच्या पोत्र्याने भिंती सारवायच्या. घरातील पसारा म्हणजे उतरंडीची सगळी मडकी गण भरवायची. मडकी तरी ती धड. 2 पिढ्यांच्या सुवासिनींनी साठवलेले ते धन असायचे. एका डेऱ्याला 3-4 बिळं उंदीरात शिरण्याजोगी उंदीरा जाऊ नये म्हणून आमच्या गृहिणीही मोठ्या हुन्नरी चिंध्यांच्या गोळ्यांनी त्या भोग बुजवत. त्या गोळ्यांना उंदराने कुरतडू नये म्हणून बाभळीचे अणीदार काठे ती बोळ्यात खुपसत. बारीक बारीक मोरव्याचे काठ तुटलेले जवळजवळ उतरंडीची सगळीच मडकी फुटलेली असत. हाच काय तो पिढ्यांनी जतन केलेला संस्कार. घराच्या भिंती सारवून मग खालची जमीन शेणाने सारवत. जमिनीचा तळवट झाला की दारातील फुटकी मडकी घरात आणून उतरंड रचून पुन्हा ठेव. गरीब घराच्या उतरंडीत लहान असून एखादी दुसरी असायची. 5 उतरंडी म्हणजे 16व्याच्या घरीच असायच्या. चिंध्यांची फाटकी लतकरं धुवून गाड्यावर वाळत टाकत. घरातला सगळा विटाळ धुण्या धाण्याच्या रूपाने काढून टाक. एक दिवस सारवण धुण्यात बायकांचा जाई. दुसरा दिवस मात्र अंघोळीचा. सकाळपासून अंघोळीचा थाट झाला. सकाळीच उठून बायकांनी चुली पेटवण्याच्या तयारीला लागावं. उकिरड्यातला चव्हाळा चोथा आणून चुलीत भरावा आणि घरोघर गाडगं घेऊन चूल पेटवण्याकरता विस्तव धुंडावा. ज्या घरी चूल पेटलेली असेल तिथून सगळ्यांनीच गाडग्यात विस्तव आणावा. एखादा फुंगा चिंधीत गुंडाळून घराकडे पळत सुटावं. घरी चिंधीतली फुणग्याला फुंकर घालून त्याचा जाळ करावा. जाळ झाला की गपकन चुलीतील चगळावर टाकावा. मग चूल ढणाढणा पेटली की चुलीवर पाण्याची भरून मोठा ढेरा ठेवावा. घरातील म्हातारीला जाळ घालायला बसवून मग त्या बाईने गावातील दुकानावर जावं. दुकानातल्या अंगणात लांब उभं राहून सगळी गिऱ्हाईक गेली म्हणजे हिने दुकानदाराला लागणाऱ्या जिनसा आप्पासाहेब रावसाहेब म्हणून हातबीड मागावा. डोईवरला पदर कपाळापर्यंत ओढून बुरखा हाताने पुढे सारत म्हणावं, आप्पासाहेब, म्हारणीला पैशाची शिककाई द्या अन 2 पैशाचा बिल्लारी काळ्या पाटीचा खोबऱ्याचा लोढणा द्या. त्या दुकानदाराला लहान लहान पोरं असायची. सकाळची उठल्यावरती बाहेर यायची. त्या दुकानदाराने अजाण बालकांना धडे देत राहावं. छब अगं छबू, दारात म्हारीण उभी आहे बघ, लांबून जा, शिवाशिव तिला शिवशील तिला. की आमच्या म्हारीण लगेच झेलून धरावं. अंगावरला कपडा आवळून धरत म्हणावं, आव लहान ग बापूसाहेब, लांबणं जा लांबणं. म्हारणीला शिवाल, लांब व्हा. दुकानदारांनी बाहेर येऊन मागितलेल्या जिन्सा लांबून तिच्या ओठीत टाकाव्यात. झालेले पैसे तिने उंबऱ्यावर ठेवावं. इतकडे तोपर्यंत चुलीवरील पाणी गरम झालेलं असेल. घरात लहान सून असल्यास सासूबाईंनी तिच्याजवळ शिकेकाई वाटायला द्यावी. बाहेर अंगणात मोठमोठ्या दगडी शिळा असत. लहानग्या सूनबाईंनी शिळेवर शिकेकाई वाटण्याचं काम करावं. खोबऱ्याचा आणलेला लोढणा पोरांच्या भीतीने चोळी तडवून ठेवावा. मग बाईंनी चुलीवरील गाडग्यातील दुसऱ्या गाडग्यात पाणी ओतावं. दारातील शिळेवर नेऊन त्यात गार पाण्याचं विसन घालावं. सुनेला घडोघडी शिकेकाई बारीक वाटण्याची ताकीद द्यावी आणि थोरल्या लेकाला चिंध्या चांध्यातून उठवून
झोपल्या ठिकाणाहून हाताला धरून फरफट दारातील शिळेवर आणून दाबून बसावं. जेट्या लेकाच्या झिपऱ्या वाढलेल्या असत, कारण पहिलं फळ आईला वाहिलेलं असे. त्या पोरांनी उघडं भप्प ठणाठणा बोंबलं शेंबूड वाढत पळण्याची संधी पाहावी. त्याच्या आईने बचकेत मावाणाचा खरखरीत दगड बघून घ्यावा आणि जे पोराचं पाय घासत बसावं ते पायाचं चळाचळा रक्त निघेपर्यंत घासावत राहावं. रक्त निघण्याचं कारण मुलांच्या पायावर फुफाट्याचे थर चढून कातडी चिरत असे आणि ती कातडी पाण्याने भिजल्यामुळे मळाचे थर घासून काढताना पडलेल्या भेगातून भळाभळा रक्त व्हाई. तोपर्यंत पोरांचं बोंबलून बोंबलून ओठ सुजत आणि नाकातील नळ लागलेले असत लोंब. तेवढ्यात रडत रडत पोरांनी नाकात ओढत बसावं. ही अंघोळ होईपर्यंत शेंबडासारखी उलघाल चाले. पोर सारखं रडत बोंबलत राही आणि जसं जसं आई घासत जाई तसं त्यांच्या शिळेवर दोन्ही पाय आपटून नाच चाले. पोर जास्तच नाचायला लागलं की आईने हातातील दगडाने ठेचून त्याची कणिक मऊ करायची. तोपर्यंत पोरगं रडून रडून पेंगळून जात असे. मग आईने त्याला धसकण खाली बसावं, चुलीवरील कडक कडक पाणी डेऱ्यात ओतावं. ते पाणी इतकं कडक असे की आंघोळ करणाऱ्याची जणू चामडी सोलून निघली. मग आईने चोळीतली खोबरं काढावं, फोडून त्याचे तोंडातील मांजराचे तुकडे करावेत. आधी डोकं शिकेकाईच्या कडक कडक पाण्याने धुवून काढावं. मग खोबऱ्याचे तुकडे तोंडात घालून कचाकच चावत राहावे. ते इतके बारीक चावत की खोबऱ्यातील लाळीचे मिश्रण होईपर्यंत चावत. खोबऱ्याचा आणि लाळीचा पांढरा रस हाताच्या तळावर बदाबदा होतीत आणि चोथ्या गिळून टाकीत. तो रस भांगोभांग केसाला चोळीत आणि पुन्हा डोक्यावर पाणी होतं. ते पाणी इतकं कडक असे की गोवा मरून सगळ्या अंगावर पसरण व्हायचे. शिळेवर तर काळ्या तिळांचा सडा. मग गावठी फणीने त्या पोरांचे डोके विसरीत. पोरांच्या डोकीचं पहिलं जीप त्यात गरम पाण्याची कातडीची हुळहुळ आणि त्यात ती बारीक दातांची गावठी फणी. आई डोकीत अशी फणी घालले की तिचा खडबड आवाज निघे. डोक्यात दाबून फणी घातली की ती फणी एकदम हिसक्याने ओढायची. गाठीगुटी झाली जीप पहिल्याच ओढणीत निम्मी अर्धी निघ. ह्या सगळ्या व्यापातून तो मोकळा झाला की धुतलेली 2 बोटं लंगोटी नेसायचा. आईने तोपर्यंत हळदी कुंकाचा करंडा आणून त्या आईच्या गाडीवाणाला हळदी कुंकाचा मळवट भरावा आणि त्या पोराला ह्या जीवघेण्या व्यापातून मुक्त करावं. पोर जे आईच्या हातून सुटायचं आणि जात्याच्या पाळीला पुन्हा त्या चिंध्या चांड्यात अंग झोकून द्यायचं. तो इतका दमलेला असायचा की दिवसभर त्याला शुद्ध नसे. ही पहिल्या मुलाच्या आंघोळीचं रीत सगळ्या मुलांना लागू असते. त्या सगळ्यांच्या मुलांच्या आंघोळी पुऱ्या करण्यास बाईला 2 वाजत. स्वयंपाकाची धसर नाही की खाण्याची वसवस नाही. आंघोळी म्हणजे आंघोळी. 2-3 वाजण्याच्या पुढे बाईची आंघोळ. बाईने घरात जाऊन लुगडं फेडावं आणि फाटका तुटका घाबगा नेसावा. फेडलेलं लुगडं लेकीजवळ सुनेजवळ धुण्यास द्यावं. त्याला केवळ म्हणतानी लुगडं म्हणायचं, नाहीतर चक्क तिरंगा झेंडाच तो. एका धपक्याला 3-4 धडकी जोडून केलेला ते महावस्त्र असते. गोधडीच्या मोठ्या दोराचे मूळ घालून शिवल्यामुळे त्याची शिवणीच दिसायची काथ्या वळल्यासारखी. एका एका धडक्याची जाडीच मोडी आतच्या चांदरीसारखी. मध्ये आधी डोळ्यांना सुपा एवढाला एक एक टिघळ. 10 झडप का जोडायचे होईनात, पण बाई लुगडं 16 हातच नेसणार. हे आजच्या गोधडीसारखं लुगडं एवढ्याशा 9-10 वर्षाच्या चिमुरड्या पोरीजवळ धुण्याचं द्यायचं. त्या पोरी म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी. मग आम्ही पोरी पोरी मिळून त्यांच्या आयांची लुगडी ओढ्याला नेत असत. ओढ्याला गेल्यावर ते लुगडं ओढ्याच्या पाण्यात भिजवायचं आणि मातीत घुसळून घुसळून गच्च चिखलानी लीडबीड करायचं. पुन्हा ते ओझं खडकावर आणून आपटण आपटण आपटायचं आणि चिखलाच्या रेंगा पाण्यात चोळून चोळून घासायचं. पाण्याचा जसं चिखलाचा तांबूस रंग निघत तसंच आम्हाला चेव येत असे आणि फार मळ निघाल्यासारखा वाटे. लुगडं धुवून झाल्यावर आम्ही दोघी तिघींनी खडकावर वाळत टाकावं. लुगडं वाळत टाकल्यावर आम्ही दुसऱ्याच आनंदात गर्क होतो. ओल्या लुगड्याच्या उवाच्या धुलांना चालता येत नसे. लिखी उवांचे पुंजके पुंजके ओल्या लुगड्यात चिकटून बसायचे. मग आम्हाला फारच हुरूप चढ. त्या लिखा उवा हाताने वेचण्यासारख्या नसत. मग आम्ही तिथे पडलेल्या खापराने कवटीने तुकडे घेऊन त्या तुकड्यांनी उवा लिखा खरवडून काढत असतो. लुगडं चांगलं वाळल्यावर मोठ्या धुळ्यांची तरतर चालू होते. मग आमची त्यांना पकडायचं धावपळ सुरू. चिमटीत मावतील एवढे धुले चटाचटा वेचायचे आणि खडकावर टचा टचा उजव्या हाताच्या अंगठ्याने मारत बसायचे. इकडे बाईची अंघोळ झालेली चुलीवरच्या मडक्यातून पाणी शिळेवरल्या मडक्यात ओतायचं. मग थोडं थोडं पाणी घालून विसनायचं. अंग उघडं, हातभर वडपा कमरेला, बुचडा सोडून बोट झिंजा हलवत
मोठा दगड घेऊन अंगाची चामडी काळी होईपर्यंत घासत बसावं. तोंड दगडाने घासत असताना दगड तोंडावर खडाखडा वाजत असला तरी बाई घासत राहील. हा घासण्याचा प्रकार झाला म्हणजे डोकं धुण्याचा प्रकार तोच, पण खोबरं बाई स्वतः चावून चावून स्वतःला लावत असते. अंघोळीला 4-5 वाजले तरी घोटाळा मात्र कसलाही होत नसे. अंघोळ झाल्यावर पोरींनी धुवून आलेलं लुगडं नेसायचं. ओलं केस पुसण्याची माहिती नव्हती. पाणी गळत गळत केस पाठीवर सोडायचे. अंघोळीच्या जाग्यावर ते विंचरलेलं असतं. कपाळाला कुंकवाचा टिळा कपाळभर मोठा लावायचा. त्याच्या खाली हळद लावायची. डोकीवरल्या पदराला दोन्ही हातांनी खून पाडून ती चुरगळायची. मग तो चुना पडलेला पदर डोक्यावर कपाळ भरून घ्यायचा आणि मग बाहेर शेजारी पाजारी बसायला निघायचं. चालता चालता हात आणि दुसरा हात झाडत तोंडाने फू फू करत झटकन चालायची. शेजारच्या घरी जाऊन त्याची चौकशी करायची. का ग सरू, घातल्या का पोराबाळांना अंघोळी पांघोळी? बाय बाय घातल्या की सगळ्या पोरासनी अंघोळी. अगं बाय काय सांगू तुम्हाला, अंघोळ घालताच थोरल्या गड्याच्या अंगात वारं आलं. अव येड्या मलारीचं बळ. वय वय सरू, अगं तुझा सासरचा वाघू वाळता, माईंदाळीत आला मिळकत, 2-2 धुळ्या खाकत भरून ओजासनी अक्षी करा कार वाकत यायचा बघ. अगं शेजारी पाजारी पण त्याच्या अन्नावर जगायची. तिचं वारं तुझ्या चटव्याच्या अंगात भरलं नवं. अगं जो जेटा लोक आहे त्याचाच मान आहे. आज्याचा कोठमा चालवायचा. मग लावलाच का त्याला भंडारा बिंडारा लावला की आत्याबाई भोळ्या भळ्या भक्तीनी तवा वारं सत आलं बघा. अगं सरू, सातापासनं लेकराला जग बघ. नवं वारं लेकराच्या अंगात बसते तवा विटाळ चंडाळाला जपत जा. लय बघ तू व्यासाला हाईट. लेकराच्या अंगात वारं भरल्यालं नाही बघ कुणाला बघवायचं, म्हणून तुला सांगते सांभाळून राहा. हिच्या घरी अशा एकमेकींच्या चौकशी सुरू व्हायच्या. वातावरण निराळच रंग यायचं. आषाढातील मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा संपूर्ण महिनाच त्यांच्या धांदलीचा असे. आलेली संधी पुरेपूर ती पदरात पाडून घेत असे. हिंदू तत्वदृष्टीने आम्हाला लांब गावच्या बाहेर त्यांच्या उकिरड्यात टाकलेलं होतं. देहाने उकिरड्यात लोळत होतो, पण अंतःकरणात मात्र हिंदू धर्माच्या चालीरीतीची प्राण पलीकडे जपत होतो. आमच्या दुबळ्या स्त्रियांना करंडातील हळदी कुंकू रत्नाच्या खाणीतून खूप प्रिय होत. हिंदू धर्माची सापडलेली ती संस्कृती जपण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करीत होतो. तरी आम्हाला कोणीच आणलेच नाही. मन कुठेतरी आशेच्या पालवीत लपलं होतं. त्या मनालाही गावातील सुख संस्कृती बघून आपणालाही अशी संधी यावी, आपणही यांच्यासारखं राहावं, पाटलिनीसारखं वैभव मिळावं, त्यांच्या चालीरीती जोपासाव्यात. पण जिथं यांच्या देहालाच किंमत नव्हती, तर मनाचा विचार करतो कोण? तेही मनात पूर्ण ओळखून होतं की ह्या जमातीच्या नाकात सदैव गुलामगिरीचं व्यसन स्वार असली तरी ही जमात दबून राहील. नाही तर ही जमात थोडी जरी ढिली सोडली तरी आपल्या टाळूचे केस काढल्याशिवाय राहणार नाही. हे सर्वांनी पक्की खूणगाठ बांधली होती. हे दबवून ठेवलेला जीव कुठंतरी मनाला रिजवीत होत. हिंदू धर्मातील दैवतालाच आपली गाऱ्हाणी सांगत होतं. मनाला कसं तरी धीर देऊन काळाची वाट बघत होते. प्रत्येकाच्या घराची शान म्हणजे जेठा लोक. पोतराज किंवा वाघोबा हे त्या काळ्या घराचं मानचिन्ह असे. आपल्या लेकराला ह्यात पटाईत करण्याचा बापाचा सिंहाचा वाटा असे. पोतराज सोडा किंवा वाघोबा सोडा हे त्यावेळचे मानाचे कुंकू. पोतराज वाघोबा सोडलं तरी त्यांना खर्चाचा उपद्रव नसे. पोतराजाचं साधन हे वंशपरंपरेला पुरणारं गाठोडं होतं. तसं वाघोबाचंही मागच्या आज्यापंजाचं भांडवल. वाघोबाच्या देव्हारी पूर्वजांच्या तांब्याचा कोटमा म्हणजे चौकोन भांड. घोळ म्हणजे वाघाच्या चमड्याची भंडार ठेवाय केलेली पिशवी. चवांडक म्हणजे वाजवण्याचं तुणतुणं. घोळ, कोटमा, चवांडक, लंगर, घाटी हे चालत आल्याचं वंश परंपरेचं भांडवल. त्यात कोणालाही नडून बसण्याचं काहीच कारण नव्हतं. तीच रीत पोतराजाची. पोतराजाचं टोळं देवारातल्या खुंटीला तयार असतं. मग बापाने डोळ्यात तेल घालून आपल्या लेकाची उन्नती करावी. 7 वर्षाचा लोक झाला की आखाडात पहिल्या मंगळवारी लेकाला सजवण्याची सुरुवात करावी. आईला का मायबापनं खुंटीचं गटुळं खाली घेऊन त्यावर गाडग्यातलं गोमूत्र घेऊन शिंपडावं. ते घड्या करून ठेवलेलं चोळीचे धडपे काढायचे. लेकाला आधी झगा घालायचा. वरून चोळीचे धडप्याने टोकं त्या झग्याला खोचायची. पायात पितळेच्या वाक्या घालायच्या. त्याचा आवाज छन छन असा निघायचा.
खांद्यावर आईचा आसूड अडकवायचा. उजव्या खांद्यावर हळदी कुंकाची पिशवी, हातात खुळखुळ वाजणारी पितळीची बारकी वाकी. केस विंचरून गळ्यात सोडायचे, कपाळाला हळदी कुंकवाचे मळवट भरायचे, गळ्यात मरियाईच्या हिरव्या बांगड्या बांधायच्या. बखोट्यात भीक मागायची पिशवी, त्याला मदान असं म्हणत. डोळ्यात काजळाचे पट्टे ओढायचे असे. ज्यांनी त्यांनी आपलं आपलं लेकरू, त्या लेकराकडं आईबापांनी, आजा आजींनी, चुलत्या मालत्यांनी, जमलेल्या बायांनी डोळं भरून पोतराज झालेल्या लेकराकडे पाहत राहायचं. मग बापांनी देवाऱ्यापुढे पाय वाजवायचं कसा, नाचायचं कसं, खाली वाकून गिरकी मारायची कशी, अंगठ्याचा कुळकुळा वाजवून धूप आरती शिकवायची. अंगठ्याचा आणि पायाचा ताल बरोबर धरून धूप आरती म्हणायची. चल जळाथळातली आई, नाव तुझ्या लखमाई, नेसली पिवळी पितांबरी, राऊळी आईचा जयजयकार. सांज शिंगाराने भरला गळा, हिऱ्या माणकाच्या घातल्या माळा, आखाड्यातलं तुझं लेणं, ललाट भरलं कुंकवानं. डोळं भरलं काजळानं, मूक भरलं तांबुलानं, आई बसली असनावर, खाण तिची कोंबडंबकरनं. सुटी रोटीचा निवद तिचा, पहिला मान पोतराजाचा, खाऊन आई शांत झाली, बाळगोपाळावर पांगर झाली, चल मीरा आई, लक्ष्मी आईचं चांगलं. जमलेल्या माणसांनी एका गजारानं साथ द्यायची आणि सगळ्यांनीही दोन्ही हात डोकीला लावून पाया पडायचं. पोरं बी चेवारल्याली. त्यांनी बापाहून पुढचं पाऊल उचलायचं. बाप सांगण्याच्या आधीच भंडाऱ्याच्या पिशवीतून भंडारा हाताच्या चिमटीत धरून सगळ्यांना लावत सुटायचं. पायातल्या वाक्या खुळखुळत वाजवत आई पंढरीवर धूप आरती निघावं. मेकड्या उघड्या भुंगड्या मिळाव्यात. त्यांनी छणक छणक आवाज काढत चावडी गावडी ही त्यांची शिकवण्याची हुशारी बघून आईबापाचं सुपा एवढं काळीच व्हायचं आणि आपली सगळी डोळ्याची पारणं फिटली. हर्षात ती स्वतःला हरवून जायची. त्यावेळेला ती दोघं आपल्या घराण्याची स्तुती करायची. नवऱ्याने बायकोला म्हणावं, अगं लके, बघितलंस आपल्या दगड्या किती शहाणा आहे. त्याला आईची धूप आरती एकदा शिकवली, कसा धडाधड आईची आरती म्हणतोय आणि दिसतोय तर नुसता नाचच. मग तितक्याच कौतुकानं लाजत बायकोनं म्हणावं, अव ल्यो कुणाचा हाय, बापावानीच लेकरू शान निघणार. मग दोघंही नवरा बायकोनं आनंदानं मुहरून जावं. इकडे पोरानं शेपरून आई पांढरीवर त्या पायातल्या खुळखुळ आवाजाच्या तालावर आरती म्हणावी. तिथंही म्हातारी गडी बायका पोरं सोरं सगळ्यांचा जमाव जमलेला असेल. त्याने ती आरती म्हटल्यावर सगळ्यांनीच त्याचं जीव भरून कौतुक करावं. कुतूहलानं म्हणावं, बाई ह्या रंब्याला नुसतं खाय द्या. बघाय बघ रंब्या दगड्या कसा अगदी गाईची दुपारती कशी खडाखडा म्हणतोया. नाहीतर तुझ्या अजून नाकातला शेंबूड निघेना बघ. म्हाताऱ्या गड्यानी म्हणावं, शाबास गड्या दगड्या, अक्षी बापाचं नाव कमावलंच गड्या. मग काय पोरांनी सगळ्यांचा आनंद घेऊनच भीक मागाय गावात निघून जावं. आय लक्ष्मी आईचं मदान वाढा म्हणतच घरोघरी हिंडावं. हाच त्यांचा आनंद आणि हीच त्यांच्या आयुष्यातली येणारी हिरवळ. आखाड्याच्या मंगळवार शुक्रवारी घरोघर सवाष्णीचा डंका उडत असतो. नियतीनं हे काही का असेना दुःखी जीवांना कुठेतरी तडजोड करून ठेवली. गरीब बिचाऱ्या सासूरवासिनींना खरी लक्ष्मी आई मर्याई पावली. आषाढातले 4 मंगळवार, 4 शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा हे 10 दिवस आईने सासूरवासिनी करता राखून ठेवलेले असत. सवाष्णी घालायच्या म्हणजे हिच्या सुना तिने ठेवाव्यात, तिच्या सुना हिने ठेवाव्यात. घरोघरी कुंकू लावण्याची सकाळी झिंबड उडत असे. त्या सासरवाशिणींची वर्षातली तपश्चर्या आषाढात फळाला येईल. गोडधोड गव्हाचं अन्न त्या अगदी मनसोक्त पोटभर खायचे. घरातील सासवांनी डाळ घालण्यापासून अंगात आणाय सुरुवात करावी. जिकडं तिकडं अंगात चेकाळलेले देव अशा आरोळ्या ऐकू आल्या की आमचे पोरांचे घोळके पळत सुटत. अंगातील बघाय अंगात येणं साधी गोष्ट नसे. ह्या आळीची आरोळी त्या आळीला बाईची जात, हिची आरोळी तिने ऐकायची, तिची आरोळी हिने ऐकावी. सगळ्या वस्तीत आरडाओरडीचा धिंगाणा. तेवढ्या एखाद्या पोतराजाची तावडीवर दिमडी वाजे की मग काय विचारू नका. आहे त्या स्थितीत देव चावडी गाठण्याकरता पळत सुटत. अंगावरील बावरलेल्या म्हशीगत मागं पुढे न बघता धूम ठोकायच्या आणि त्या पोतराजाच्या भोवती आरोळ्या मारत नाचायच्या. त्या देवांचा एकच एक कालवा होत असे. मग तर पोतराजाला भारीच शेव चढत असे. त्या देवांचा एकच गोंधळ उडायचा. पोतराज नकऱ्या भाषेत वाजवायच्या आणि बायकाही त्याच रीतीने साथ द्यायच्या. पोतराज वाजवून कंटाळला तरी आय मुळीच कंटाळत नसत. पोतराजाची धिमडीची जर बंद व्हायला लागली तर आई चिडत असत.
पोतराजाकडे डोळे फाडाफाडून बघत आणि जोराने मानेला हिसके देऊन नाचत नाचत दोन्ही हाताने खुणा करत. गाडीवाणा चल बजा, तू खरंच कंटाळलेला असेल. मग त्याने आयांना विनवाय, आयानू झाडं खाली करा, जीवाचं नग हालचाल करून घेऊ, आपापल्या अजून लय खेळायचंय. हाय तवा झाड खाली करून आपापल्या घरी जा. मग एका एका वाऱ्याने रडत विवळत बसावं, तर दुसऱ्या वाऱ्याने त्याच्यावर दातूट खाऊन त्यावर डोळे वटून आईच्या भाषेत शिवा घ्यावं. असत्री, गोडात्री, वाणात्री, मेबी, दरित्री, जाणारत्री, नाहीत्री, सगीत्री, करीनेत्री. मग म्हाताऱ्या शहाण्या कारभाराने पुढे यावं, पोतराजाची मनधरणी करावी. अरे गाडीवाणा, आज आईच्या खेळण्याचा दिवस आहे. त्यांना मन मोकळं खेळू दे, वाजव बाबा. कुठवर खेळताल तिथवर खेळू दे. मग काय गाडीवाणाने रंगात येऊन वाजवायला सुरुवात करावी ती इतकी की बायका नाचून नाचून पटापट जमिनीवर आदळायच्या की बसल्याच जात. मग पोतराजांनी तोंडाला लिंबू पिळावं, मस्तकावर लिंबू फोडावं आणि दाताच्या चिमटीत उलथाण घालून दात खेळूचकावे. अशा एक ना अनेक सोंगाड्या उडत येत असे. एक दोघी खाली पडल्या तरी पोतराज काय वाजवण्याचा हट्ट सोडत नसे. बायका नाचून नाचून घामाघूम होत. मग कारभारी माणसं पुढं घेऊन आयानं हात जोडून विनवत, अगं आयानं, सूत या झाडाचं नका करू असं हालाई. मरी माता, लकामाय, बाळगोपाळ तुझी आहेत, त्यांच्यावर तूच आई पांगर घाल. उपाशी तापाशी का व्हायना पण तुझ्या पंढरीतल्या बाळगोपाळाला म्हातारं कर आणि सुखाची हरकी दे आहे. मग त्यातल्या पुढारलेल्या मुरबी मोठ्या आईने हरकी दिली. अरे आय पंढरीतल्या बाळगोपाळांना मी हरकी देते. इरच्या आय पंढरीतली बाळगोपाळाक्षी दगड धोंड्यागत राहते. त्याला मी काटा बी मोडू देणार नाही. चल गडीवाना, माझ लेणं मला दे, लवकर जाऊ दे, माझी बहीण तिकडं वाट बघते. एकीनं सुखाची हरकी दिली की दुसरी रडू यायचं. मग दुसरीनं दुसरंच हुडकायचं. मग लगेच दुसरीनं म्हणायचं, अरे काळ्या इडूच्या येड्या माणसानो, मला तुम्ही ओळखलं नाही. अरे बाळकानो, मी 7 समुंदर वलांडून हिच्या आईच्या पंढरीच्या भेटीला आलीये तरी तू मला ओळखलं नाही रे बाळका. इतक्या लांबून येऊन माझं लेणं मला दिलं नाहीच रे बाळका, तरी मी या आई पंढरीला बरी जाणार नाही. मी आगे एकाळाची भण सती अशा आहे तरी तुम्ही माझा मान मला दिला नाही. मग म्हाताऱ्या कारभाऱ्याची पाचावर धारण तोंडाला थुंकी बाळत जात आय कोकली म्हणून सगळी डोकीवरली पागोडी आईच्या पायावर ठेवत तिची अनेक प्रकारे मनधरणी करत. हे सगळे त्या बायकांचे सासरे दीर असत. शहाण्या कारभाऱ्यांनी आईची मनधरणी करण्यात पुढे यावं. अगं आई, आम्ही येड्यातलं येडं, काळ्या डुईची आम्ही माणसं, आम्हाला काय ग आई कळते. तुला चो अंगी डोळ, आम्ही आंधळी माणसं, आई आमची चूक माफ पदरात घे. म्हणून म्हाताऱ्यांनी सदऱ्याची ओटी तिच्या पायाजवळ पसरावी. बाळगोपाळाला सुखाचा सुकून दे आई, अगं ही लेकरं तुझीच आहे. त्यांच्या पाठीवर मायाचा हात फिरून म्हणजे झालं. मग आईने समजुतीच्या सुरात म्हणावं, अरे गडीवाणा, 7 समुंदर पार करून आलीये तेव्हा माझं लेणं तुम्ही मला दिलं नाही म्हणून मी रागात होती. मग म्हाताऱ्याने उठून हरकत म्हणावं, अगं ए सकू जगू, तुम्ही गतीनं हाय का गाडवीनी आहे. कुकाचा करुंडा घेऊन या गळती निघत. सगळ्या आयांना त्यांच्या मान त्यांना देऊन टाका. तुमच्या ह्या घाळ धंद्याने केवढा बरा आईचा कोप आपल्यावर झालाय. जा लवकर हळद कुंकाने आईचा मळवट भरा. कुणीतरी जाऊन हळदी कुंकवाचा करंडा आणून त्या रागावलेल्या आईला हळदी कुंकवाची मळवट भरावं. 5 सुवासिनीने तिला हळदी कुंकू लावून तिच्या पाया पडावं. मग कुठाई शांत व्हायची आणि खदा खदा हसून म्हणायची, अरे बाळा, असं घाबरू नकोस. तीच तुमची वाली आहे. तुमच्या लेकराला बाळासनी काटा बी मोडू द्यायची नाही. त्याची बाईच बी काळजी करू नका, आईचं वचन आहे. मग आनंदाने सगळ्यांनी जयघोष करावा. बोला सती अश्वाचं चांगलं. मग सगळ्यांनी चांगल्याचा जयघोष करावा. तिने लगेच शुद्धीवर आल्यासारखं करून मग गळ्यातील केस गोळा करून दुसरा बांधावा. घाई गडबडीने डोकीवर पदर घ्या. अगं बया, मामंजी इथंच आहेत आणि माझं डोकीवरला पदर पडलाय की. मग कारभाऱ्याला लाजावं. एक झाड खाली झालं की दुसऱ्याला चे. त्या झाडाने मोठमोठ्यानं विवळणं रडण्याचा गहिवार घालावा. जमलेल्या माणसांनी घाबरून त्या देवाकडे घ्यावी. अगं आय सती सती असं रडत येऊ नग, काय तुम्हाला दुःख झालं ती आम्हाला कळू द्या. मग त्या आईने म्हणावं, तिने ताळ सप्तीत पाताळ ढुंढून मी आज तुमच्या भेटीला आलोय तरी तुम्हाला ओळखलं नाहीस. आय अगं, आम्हाला काय कळतं या, आम्ही काळ्या डुईची एडी माणसं. तुमच्या पायाखाली एपलं आय तुमचीच, त्याचा उलगडा करा. अरे बाळका, तुमच्या सुखासाठी मी माझं भाव लवाण पटालाचं ठाण आणलंय बघ.
तो दातू खातोया, डोळं वटारून बघतोया, तेव्हा त्याचं खायचं त्याला द्या. त्याचं ठाणं वाड्याच्या खाली बुंद्याच्या कडाला ठेवा. बकऱ्या कोंबड्याच्या रक्तानं शापिंग करा. सुटी रोटीचं निवद द्या. वडाच्या कडला करंज्याच्या झाडाच्या बुंदक्या बसलाय. त्याची थापणूक लवकर करा. मी आता येते, मला लई उशीर झालाय. माझी वाट भानी बघता, तेव्हा आता मी निघाले. म्हाताराणी म्हणा, वय 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 आय बरं तुम्ही काळ्या डोईच्या माणसाला पाचारलं, नाही तर लई वंगाळ झालं असतं. लबान पटाण्याचं ठाणं लई कडक. त्याला बाई माणसाचा बारा बी सोसत नाही. आईने आपला भाव आपल्या संरक्षणाला आणली. ती बी एक परीनं बरं झालं की लेकरा बाळांचं गड टाळून निघलं. आई पंढरीला सुख लागलं. बरं आई, लमानपटणाचं वारं लय वंगाळ. ती तुम्ही बी भावाला समजून सांगा की इथल्या आई पंढरीला बटा बी नाही मोडाय पाहिजे, तर आम्ही त्याला ओळखू. अरे बाळकांनो, तुम्ही त्याचा काय बी विचार करू नका, मी माझ्या भावाला ओळखते. मग म्हाताऱ्याने म्हणावं, होय होय, आम्हाला बी तेवढंच पाहिजे. माझं लेणं मला द्या. मी निघालीच. हळदी कुंकू लावलं तरी इलकटरीचा खटका दाबल्यासारखं अंगातलं एकदम जायचं. मन शुद्धीवर आल्यासारखं करून बावरलेल्या नजरेने इकडे तिकडे बघावं, बुचड्या बांधावा, पदराचा बुरखा घ्यावा आणि मग आयाबायांच्या गुंक्यात बसून विचारावं, सकून सजा गुणा काय आईंनी हरकी दिली? मग गुणानं म्हणावं, अगं बाय, लय तुमच्या अंगातलं वारं कवतक होतं. मामांची कारभारी तुला धरता त्याचा घाम घाम झालं बघ. तुझं वारं संकटित होतं. रडत रडतच बघ आलं. आमची तर बया नुसती काळजं फाटून गेली. अगं लमानपटानं आपल्या आई पंढरीत वाड्याच्या कडला कारंजाच्या झाडाखाली खोडात ठाण मांडलंय. त्याची थापणूक करायला आईनी सकून दिलाय. आय आय म्हणतीय. आईने सकून दिलाय. मी माझ्या भावाला तुमच्यावर नजर ठेवाय सांगितली असं. बघ सदा तुझं वारं म्हटलं. असं सांगून झाल्यावर लमानपटान बाबा चुकी माफी माफ करायचं म्हणून चटाचटा तोंडात मारून घ्यायचं. चावडीत नव्या दमाचं नवं वारं व्हायचं. दिवस रात्र एकच चर्चा, एकच ध्यास, एकच आस माणसांना लागून राहिली. चावडीत एकच चर्चा चालू. पोरं सोरं सगळी गच्च भरलेली असायची. शहाण्या माणसांनी तरुण पोरांना सांगावं, पोरांनो, बिस्तरवारी सकाळीच उठून वड्याच्या कडेला करंजाच्या झाडाखाली सगळी जागा झाडून झुडून निर्मळ करा. लोणाऱ्याच्या इथनं वाईच कळ्या मागून आणा. म्हणावं, लमानपटण्याचं ठाण आपल्या आई पांढरीत आलंय. चांगल्या चुन्याच्या कळ्या दी. चांगलं गोल गोल गोटं बघून वाड्यातनं धुवून आणा. त्याला चुन्याचा पांढरा रंग द्या. लिंबू गांजा रोटं सकाळच्या पारी निवद करा. आणि मग दुपारी 12च्या अंमलात सुटी रुटीचा निवद द्यावं. सगळी जण झटून त्याची थापणूक कर. घरी आल्यावर बायकांच्या डोक्यातही नव्या ठाण्याचं विचार. घराघरातून चावडीत सगळ्याच महारवाड्यात एकच डोक्यात भूत संचारलेली. बायकांनी त्या नादातच पोळ्यांचा स्वयंपाक केला. दिवे लागणीच्या सुमाराला सवासणी नेण्याची नुसती झुंबड उडाली. तिच्या सुना तिने नेल्या, तिच्या सुने हिने नेल्या. 5 सवासणींच्या पुढं पीठ मळायची, तगारी ठेवायची. त्या लाकडाच्या तगारीत लिंबा एवढा गूळ टाकायचा आणि त्यात 2 तांबे पाणी ओतायचं. एकीला तो गूळ पाण्यात चुरायला लावायचा. मोठमोठ्या 7-8 पोळ्या चुरायच्या. त्या चुरता चुरता घरमालकिनीच्या अंगात वारं भरायचं. तोपर्यंत पोरी टक टक त्या चिखलाकडे बघत बसायच्या. तेवढ्यात त्यात अनेक माशा पडलेल्या असायच्या. भावजयांच्या बरोबर दिरं नणंद असायचे. बायांच्या अंगात आलेल्या तोपर्यंत सारं पोरं काल्यावर तुटून पडली. जेवता जेवता त्यांचे कोपरापर्यंत उघड जात. पोरं कावल्यासारखी गबाबगा खातच राहायची. इकडे काला संपण्याच्या मार्गावर असल्यामुळं सासरवासनीला जीव तिळतीळ तुटत आणि त्याकडं गुळगुळ बघत घुटक्या गिळत, ताटाकडे बघत उगीच विचारा बसत. इकडे देव मोठ्या रंगात आलेला देवानी मोठी किंकाळी फोडून अहमह करत रडत म्हणावं, गडीवाणा म्हणजे तिच्या नवऱ्याला, तू कसा रे मला विसरला? मी तुझ्या घरी चालून आली या, अजून तुझं डोळं उघडं नाही. माझं वचन होतं, जो लेकाला माझी कोंडी होईल तो मला पहिला माझ्या पायंदळी घाल. दगडू धोंडा 7 वर्षाचा झाला तरी माझ्या पायंदळी घातला नाही. म्हणून गडीवाना मला लई दुःख झाले बघ. म्हणून गाडीवाना अजून तरी डोळं उघड. मग त्या घरमालकाने गयावया करून म्हणावा, अगं आई सगळी, मी पदूर पसरून भीक मागतो, चुकलं वाकलं वाटीत घेतो, पण आई अशी कोपू नकस. माझ्या लेकरांची भाजी कोंडा तुझ्या पायावर घालतो. उजवा हात घाण ठेवून तुझी पाच आण्याची आजपासनं भाग बांधतो, पण आय गरीब लेकरावर पांघर घाल. आय जीवाला दुःख लागून घेऊ नकस. आय मी नाही विसरली, पर आय दुबळ्या सावरात वय बाकी झाली म्हणून शाण तुमचं कराय उशीर झाला. काय बी करून तुमचं देणं देईन. गुन्हा माफ करा. माझी चूक मी पदरात घ्यायला तयार आहे. डोकीचं फांगुटं काढून बायकोच्या पायावर ठेवतो, पण आय असं झाडाचं हाल करून अगं सतया आणि सुखाचा सुकून द्या. तुझ्या नवसाच्या सवासणी घालतो या आम्हा येड्या वागड्याला तुकून टाकाय. सर्वांचा सबूत दियानं आनंदानं आपल्या ठाणावर जा. मग तिनं घुमत घुमत म्हणावं, बाळका असं भिवू नकस, माझी तुझ्यावर पगार आहे. आता तुझ्या गुन्ह्याबद्दल 2 पायाचा जीव
जीव गांजा रोट, नंद गांजा रोट, माझं खाणं मला दे, मी तुझा आनंद करणार आहे बघ. आता मला येळ नाही माझं लेणं मला दे, मी ठाणकाणावर निघाली धावपळीनं. त्या जमलेल्या सवाष्णींनी हळदी कुंकू लावून पाया पडावं. अशा रीतीनं आईला ठाणकावर घालवावं. मग झाडाने शुद्धीवर आल्यासारखं करत म्हणून अंग कांग बसलेल्या पाचाटानं कवाच्यानी पोळ्या चुरल्यात. मग त्या सगळ्याच सवाष्णी म्हणाल्या, आवात्याबाई तुमच्या अंगात लई कडक सवारी आली होती बघा. मामांजींनी जेव्हा आतकूर पतकूर घेतला तेव्हा आई सत आली आणि सुखाचा सकून दिला बघा. मग तिने म्हणावं, भय आय लकाबाया पाया पडीन तुझ्या म्हणून दोन्ही गालात चटपटा मारून घ्या. ही सगळी क्रिया झाल्यावर म्हणावं, अगं खा की पोरीनो, आय लकाबाईचं चांगलं म्हणा आणि बसा जेवाय. तोपर्यंत निम्म अर्ध पोरांनी संपवलेलं असतं. पुन्हा लिंबा एवढा गूळ टाकून ताव्यावर त्यात पाणी ओतून पोळ्या करून त्यांच्या पुढं ढी घालावा. त्या जेवणावर पोरांनी तुटून पडावं आणि हिच्या पुढं तिनं आणि तिच्या पुढं हिनं अशी अगदी झिंबड झिंबड करावी. अशा सवासनी जेवून गोड घासाने संतुष्ट व्हायच्या आणि वर्षभर करपलेली आतडी शांत व्हायची.